महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक 22 ऑक्टोबर 2023ला। दिनांक 22 ऑक्टोबर, तुम्ही जात पात हे ते काढताना हो, हे काढा ना। 22 ऑक्टोबर 2023ला ह्याचा खून झालाय। परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं। अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस PI होते, त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले, परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही। यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे? राजाभाऊ फड व इतर 3-4 आरोपी आहेत अद्यापपर्यंत। आणि हे 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत। 23 ऑक्टोबर, किती 22 ऑक्टोबर ना, 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही। किती वाईट आहे। आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात। या परळीमध्ये आणखी काय काय हवं आहे तुम्हाला? पुरावे तर हे सापडले आकाचे, पण ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असेल? सतीश फडचे मला वाटतं हे मेहुणे आहेत। सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता, तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता। अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि याचा त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झालाय 22 ऑक्टोबर 2023ला। अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही। तपास लागलाय, तिथला सानप नावाचे जे PI आहेत त्यांना प्रेशर केलं की तुम्ही ह्यांचे नावं घ्यायचे नाही, दुसऱ्याचे घ्या। ते म्हणला मी ह्यासलं पाप करणार नाही। मग म्हणले तू इथून निघून जातो। बिचारा बदली करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेलाय।